अंबुराव महाराजांचं जीवनचरित्र जर डोळ्यासमोर ठेवलं तर माझ्या दृष्टीने अंबुराव महाराजांचं जीवनचरित्र फक्त एकाच शब्दामध्ये मी मांडू शकतो आणि ते म्हणजे त्यांच्या ठिकाणी असणारी शरणागती. शरण्याच्या संबंधानं शरणागतीचा जो भाव परमार्थाच्या दृष्टीने अपेक्षित असतो तो परिपूर्ण भाव अंबुराव महाराजांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. बाबांचं जीवनचरित्र हे कोणत्याही पारमार्थिकाने आपल्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून ठेवावं आणि आपल्या जीवनाची वाटचाल त्या अर्थाने करावी असं ते जीवनचरित्र आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी गीता भाष्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये म्हटलंय, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनानि भवन्ति. याचा शब्दशः अर्थ जरी आपल्याला आता महत्त्वाचा नसला किंवा फार त्याचा विस्तार करायचा नसला तरी साधारण त्या विचारामागचं एक सूत्र मी फक्त अधोरेखित करतो आणि पुढे जातो. आचार्यांचा तिथल्या बोलण्यातला भाव सरळ सरळ असा आहे की संतांचा भूतकाल हे साधकाचं वर्तमान असतं आणि संतांचा वर्तमानकाल हे साधकाचं भविष्य असतं. संत आपल्या जीवनामध्ये, सद्गुरू आपल्या जीवनामध्ये कसं वागून आले तसं वागण्याचा प्रयत्न शिष्यांनी, साधकांनी केला पाहिजे. आणि संत सद्गुरू आत्ता ज्या स्थानावर अधिष्ठित आहेत त्या स्थानावर जाण्याचा शिष्यांनी, साधकांनी आपल्या भावी जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. म्हणून संतांच्या चरित्रामध्ये संतांचा भूतकाल आणि संतांचा वर्तमानकाल या दोनच कालांचा विचार असतो. सद्गुरूंना, संतांना भविष्यकाल असं काही नसतं, कारण ते वर्तमानातच इतके परिपूर्ण असतात की त्याच्यामध्ये काही परिवर्तन होण्याची शक्यता आणि परिपूर्णता निर्माण होण्याची शक्यता वर्तमानात आणि भविष्यात कोणत्याही अर्थाने राहत नाही. साधं उदाहरण जर बघायचं झालं तर नदीला एक भूतकाल असतो जे तिचं उगमस्थान आहे आणि नदीचं वर्तमान एवढंच असतं की ती नदी समुद्राला प्राप्त होते. त्या वर्तमानात ती आली की त्याच्या पुढे तिचं काय आहे तर ती समुद्ररूप झाली, त्याच्यामध्ये आता तिला भविष्य राहिलं नाही. तसं संत सद्गुरूंना सुद्धा दोनच कालामध्ये आपल्याला पाहावं लागतं, एक भूतकाल आणि एक वर्तमानकाल. त्यांचा भूतकाल हे तुमच्या माझ्यासारख्यांना आपला वर्तमान म्हणून विचारात घ्यावा लागतो आणि त्यांचं भविष्य, त्यांचा वर्तमानकाल हे तुमच्या माझ्यासारख्यांना आपलं भविष्य म्हणून डोळ्यासमोर ठेवावं लागतं. अंबुराव महाराजांचं जीवनचरित्र जर आपण बघितलं तर अनेक कथा, अनेक बोधप्रद प्रसंग, अनेक प्रेरणादायी प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडले. त्यांच्या जीवनामधल्या एखाद्या सामान्य उच्चारातून सुद्धा, एखाद्या सामान्य शब्दाच्या उच्चारामधून सुद्धा अनेक साधकांची जीवनं बदललेली आहेत आणि साधकांना स्वतःच्या परमार्थाकडे, स्वतःच्या जीवनाकडे बघण्याची एक सूक्ष्म आणि ज्ञानसंपन्न अशी दृष्टी प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. संतांचं बोलणं तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलंय, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. जे अनधिकारी असतात त्यांना सायास करून संत शिकवतात, पण जे अधिकारी असतात त्यांना सहज बोलणे, त्यांच्या सहज बोलण्यातून उपदेश होऊन जातो. तुकाराम महाराजांचंच एक वचन आहे, तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकाराम महाराज सहज बोलतात पण त्याच्यातून वेदांताची तत्व सहज रीतीनं अभिव्यक्त होतात. बाबांचं जीवनचरित्र हे असंच आहे आणि त्या जीवनचरित्राचा एक महत्त्वाचा घटक म्हणून, एक भाग म्हणून किंवा त्यांची पारमार्थिक साधना म्हणून जर थोडासा विचार करायचा असला तर मला शरणागतीचा विचार हा जास्त स्पष्टपणाने त्यांच्या जीवनचरित्रामध्ये दिसून येतो. त्यांच्या जीवनचरित्रातल्या घटना आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेत. त्यांचं चरित्र सांगावं या उद्देशानं मी आत्ता इथे आपल्यासमोर उपस्थितही नाही आहे, कारण माझ्यापेक्षा आपण ते अधिक सूक्ष्मतेनं आणि भावपूर्ण दृष्टीनं जाणता. मला त्यांनी जी शरणागती स्वीकारली
त्या शरणागतीचा भाव फक्त आपल्या समोर मांडायचा आहे. काय अर्थाने ती शरणागती त्यांनी स्वीकारली, काय अर्थानं त्यांनी शरणागतीचा विचार केला, या दृष्टीने थोडासा विचार मला त्या संकल्पनेच्या दृष्टीनं करायचा आहे. शरणागती हे काय आहे? शरण जाणे आपण अनेक अभंगांमधून, अनेक वचनांमधून, ज्ञानेश्वरीमधून, दासबोधातून, समर्थांच्या वाङ्मयातून किंवा सर्वच संतांच्या वाङ्मयामधून शरण जा, शरण जा, शरण जा ही भाषा नेहमी ऐकतो. भगवान स्वतः हे म्हणतात, सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्जुना, बाकी सगळं सोडून दे, सर्व धर्माचा परित्याग कर आणि मला एकट्याला शरण जा. हे भगवंताचं बोलणं. किंवा तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, याच 18व्या अध्यायामध्ये भगवंतानी हे बोलून दाखवलंय. किंवा रामायणाचा विचार केला तर रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी तर या अवताराचं महत्व म्हणून एक स्वतःचं ब्रीद म्हणून एक विधान केलंय. सकृदेव प्रपन्नाय तवास्मी तिच याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्यतद व्रतम मम, असं म्हटलंय. प्रपन्नाय असं म्हटलंय. प्रपत्ती, शरणागती हे दोन्ही शब्द साधारण समान अर्थानं वापरले जातात. त्यांच्यातल्या भावभेदाचा विचार आत्ता मला करायचा नाही आहे. पण श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये आपण रामरक्षेमध्ये म्हणतो. ही शरणागती, शरण जा, प्रपत्ती स्वीकारा, प्रपन्न व्हा, हे सगळं जे बोलणं आहे, ही शरणागती काय आहे, शरण ही संकल्पना काय आहे मुळामध्ये, याचा थोडासा विचार करून मी पुढे जातो. एक 2-3 गोष्टीचा विचार मला या संदर्भामध्ये करायचा आहे, तेवढा बोलतो. शरणागतीचा विचार करत असताना शरणम ग्रहरक्षित्रोहो असं त्या संबंधामध्ये व्युत्पत्ती सांगितली जाते. शरणागतीमध्ये 2 गोष्टी असतात. पहिली गोष्ट असते ती म्हणजे, पहिला अर्थ म्हणू आपण पाहिजे तर, तो म्हणजे शरण जाणे म्हणजे आश्रय करणे. श्रीकृष्ण शरणम मम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, हे जे बोलणं आहे या सगळ्याचा विचार केला तर शरण जाणे म्हणजे आश्रय करणे. शरण जाणे म्हणजे नुसतं पाया पडणे असा अर्थ होत नाही. शरण जाणे म्हणजे आश्रय करणे. आणि आश्रय करणे याच्या बरोबरीनं दुसरा एक भाव त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे, तो म्हणजे आपल्या रक्षणाची जबाबदारी देऊन टाकणे. हा शरणागतीचा दुसरा एक भाव आहे. म्हणून शरणम ग्रह आश्रय रक्षित्रोहो अशा अर्थाने रक्षिता त्याला करणे, त्याने आपलं रक्षण करावं याच्याकरता त्याचा आश्रय करणे, असा त्याचा एकूण अर्थ होतो. आश्रय अनेक अर्थाने होतो, अनेकांचा होतो. जीवदशेमध्ये तर अज्ञानाने अनेकांचा आश्रय केला जातो. तो आश्रय त्या काळापुरता असतो, त्या वेळेपुरता असतो, काही विशिष्ट हेतूने असतो. तो हेतू सिद्ध झाला किंवा तो हेतू संपला की ती शरणागती ही ती संपून जाते. एखादा भिकारी मंदिराच्या बाहेर बसून रस्त्यावर बसून कुणाला भीक मागतो, तर भीक मागताना तो असं दाखवतो की आता मी तुम्हाला शरण आलोय, पण त्याच्याकडून भीक मिळाली आणि तो निघून गेला आणि पुढे जाऊन पडला तरी हा भिकारी उठून त्याला उठवायला जात नाही. त्याचा हेतू संपलाय. त्या हेतू, एखादा दरिद्री मनुष्य श्रीमंताच्या घरी जातो, काही पैसे मागतो, एखादा रोगी आहे वैद्याकडे जातो, डॉक्टरांकडे जातो, काही औषध मागतो, त्यावेळेला शरणागती स्वीकारतो असा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. पण तो हेतुपरत्वे ती शरणागती स्वीकारली जाते. परंतु शरणागती ही जी भूमिका आहे, ही भूमिका जरा स्पष्ट बोलायचं झालं तर ही भूमिका मुळातच प्रापंचिक भूमिकाच नाही आहे. मी अनेक वेळेला असं म्हणतो की काही संकल्पना, काही संज्ञा या विशिष्ट क्षेत्रातच शोभत असतात. त्यात इतरत्र शोभत नाहीत, इतरत्र त्याला अर्थ राहत नाही. मी त्याला एक उदाहरण देतो अनेक वेळेला, की असं सांगतात की वाघिणीचं दूध हे अन्य कोणत्याही पात्रात टिकत नाही असं म्हणतात. ते दूध जर काढायचं असेल तर स्टीलचं, पितळ्याचं, तांब्याचं, जर्मनचं पातेलं आपण घेऊन गेलो तर त्या दुधामध्ये इतकी ताकद असते असं म्हणतात की त्या भांड्याला छिद्र पाडून ते दूध निघून जातं म्हणे. मग त्याच्याकरता सोन्याचंच पात्र लागतं तर ते दूध त्या पात्रामध्ये टिकतं, अशी एक कल्पना आहे. किंवा काय कोणी प्रयोग केले असले तर माहिती नाही, मी केले नाहीत कधी. तर
त्या सोन्याच्या पात्रातच जसं ते वाघिणीचं दूध टिकतं, त्याला तिथेच त्याचं जसं योग्य स्थान आहे, तसं काही संज्ञा, काही संकल्पना अशा असतात की त्या विशिष्ट क्षेत्रातच शोभतात. तसं सुख, समाधान, आनंद, शरणागती, प्रपत्ती या ज्या संकल्पना आहेत ना, या परमार्थातच शोभतात. समाधान हा शब्द आपण प्रपंचात वापरूच नाही शकत. प्रपंच हे त्या शब्दाच्या उच्चाराचं क्षेत्रच नाही आहे. तशी शरणागती ही प्रापंचिक नसतेच. शरणागती या शब्दाला कधीही प्रापंचिक अर्थानं वापरता येणार नाही. ती पारमार्थिकच असते. आपल्या जीवनाच्या अत्यंतिक कल्याणाकरता, की ज्या कल्याणाच्या पुढे जाऊन मानवी जीवनाचं कोणतंही परिवर्तन हे निश्चित होत नाही, त्याच्यामध्ये वृद्धी अथवा न्यूनता निर्माण होत नाही, अशा जीवनाच्या अवस्थेकरता जी शरणागती स्वीकारली जाते तीच शरणागती खरी आहे आणि ती पूर्णता हे परमार्थाचं स्वरूप आहे. याच्याकरता शरणागती हा शब्द परमार्थात शोभणारा आपल्याला दिसतो. आता काही वेळेला असं होतं की आश्रय होतो पण रक्षण होत नाही, आणि काही वेळेला रक्षण केलं जातं पण आश्रय दिला जात नाही. मला आत्ता त्या दोन्हीची उदाहरणं देऊन वेळ घ्यायचा नाही आहे, पण मला मुद्दा असा मांडायचा आहे की या दोन्ही संकल्पना जोपर्यंत एकत्रित येत नाहीत, रक्षण आणि आश्रय, तोपर्यंत शरणागती ही संकल्पना स्पष्ट होणार नाही. आता मुद्दा असा आहे की शरण जायचं आहे, आश्रय करायचा आहे, आपल्या रक्षणाकरता करायचं आहे, तर कुणापासून रक्षण करायचं आहे आणि हा आश्रय आपल्याला कोण देऊ शकतं? त्याच्याकरता म्हणून फक्त उल्लेख करून जातो, नंतर थोडासा विस्तार करतो त्याचा. आत्ता उल्लेख करून जातो. शरणागती ही फक्त दोघांचीच स्वीकारली जाते. या जगतामध्ये दोघेच शरण्य आहेत, म्हणजे ज्यांना शरण जावं असं या जगतामध्ये फक्त दोघे आहेत. एक आहे परमात्मा आणि दुसरे आहेत संत सद्गुरू. तिसरं कोणीही शरण्य म्हणून या जगतामध्ये सिद्ध होत नाही. आपण संतांची वचनं पहा. या सगळ्या वचनांमधून, म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांपासून ते अगदी निळोबारायांपर्यंत जी महाराष्ट्राची संत परंपरा आपण सांगतो, त्या सर्व संतांनी शरण जाण्याकरता फक्त परमात्मा आणि सद्गुरू या दोघांचाच विचार केलेला आपल्याला दिसून येतो. प्रसंग जर सांगायचा झाला तर ज्या वेळेला नामदेवरायांची पंढरपुरामध्ये परीक्षा झाली, गोरोबाकांनी थापटणं मारून परीक्षा घेतली, त्यावेळेला हे आपल्याला मारतात असं वाटून नामदेवराय तिथून पळून पांडुरंगाच्या जवळ आले आणि पांडुरंगाच्या मागे लपले. लपून त्यांनी सांगितलं की देवा, मी तुम्हाला रोज माझा नैवेद्य देतो, तुम्ही माझा नैवेद्य, मी आणलेलं जेवण भक्षण करता, तुमचा माझा असा संबंध आहे, पण ही संत मंडळी मला मारायला टपली आहेत, मला मारतात, आता ती येतील, मी इथे आलो हे त्यांना कळलंय, ते येतील, माझी मागणी करतील, तर मी तुमच्या मागे लपलोय हे कृपा करून त्यांना सांगू नका, मला त्यांच्या ताब्यात देऊ नका. यावर बोलताना नामदेवरायांनी देवाला असं स्पष्ट सांगितलंय, खादल्या पिदल्याचे राखेबा स्मरण, माझं मीठ खाल्लंस एवढं तरी निदान देवा लक्षात ठेव आणि मला त्यांच्या ताब्यात देऊ नको. त्यावेळेला देवानी नामदेवरायांना असं सांगितलं की नामदेवा, ही संत मंडळी तुला मारत नाहीयेत, तुझं कल्याण करण्याकरता आली आहेत. का बाबा, माझं कल्याण देवा, तुम्ही माझ्या हातून नैवेद्य भक्षण करता, अजून कल्याणाच्या काय भावना आणि काय अवस्था असू शकतात? देवानी सांगितलं तसं नाही, मी तुला भेटतो, तुझा माझा संवाद होतो, मी तू आणलेलं अन्न भक्षण करतो, हे दूध भक्षण करतो, हे सगळं जरी खरं असलं तरी अजूनही तुला गुरुची प्राप्ती झालेली नाही, हे तू लक्षात घे. आणि म्हणून देवानी नामदेवरायांना सांगितलंय, ऐसे जेणे आचरावे तरी सद्गुरूसी शरण जावे, नाही तरी काय करावे नामस्मरण माझे पै. सद्गुरूंना शरण न जाता केलेलं नामस्मरण हे जरी जीवनावर परिणाम करत असलं तरी सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं स्मरण करत राहणं हे जीवनाची परिपूर्णता त्वरित करणारं असतं. हा या चरणातला नामदेवरायांना भगवंतांनी केलेल्या उपदेशाचा भाव आहे. नामदेवरायांना देवानी सांगताना सांगितलं, अरे तू असं इथे थांबूच नकोस, तू ताबडतोब जा, तू जा. कुणाकडे जा? तू सद्गुरूंकडे जा. मग ते विसोबांकडे जा, अमुक कर तमुक कर, ते जे काही पुढे आहे ते आहे. जाई नाम्या जाई गुरुसी शरण, तुटे भवबंधन तुझे वेगी,
वेगी तुटे याच्याकरता सद्गुरूशी शरण जाई. नुसत्या नामानं बंधन तुटत नाही का? तुटतं ना, तुटत नाही असं नाही, पण वेगे तुटी हवं असेल तर त्याच्याकरता सद्गुरूंची कृपा अपेक्षित आहे, आवश्यक आहे. हे भगवंतांनी नामदेवरायांना सांगितलं. हा प्रसंग एवढ्याच करता मी आपल्याला सांगितलं की नामदेवराय देवाला शरण गेले, पण देवाने सांगितलं नाही, तू आधी गुरुला शरण जा. गुरुला शरण गेल्याशिवाय गुरुकृपेनं देवाला शरण जाण्याचा अधिकार आणि परमात्म स्वरूपता या दोन्ही गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाहीत. हे भगवंतांनी त्याच्यातून नामदेवरायांना सांगितलं. अशी कितीतरी प्रमाणं आपल्याला आत्ता सांगता येतील, पण मुद्दा माझा एवढाच आहे की शरण्य म्हणून या जगतामध्ये दोघेच आहेत, एक संत आणि दुसरा परमात्मा. परमात्म्याला शरण जावं. तुकोबारांनी एके ठिकाणी म्हटलंय, तुझविण कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा मीन देखे कोणी दुजा तिही त्रिभुवनी. तिही त्रिभुवनामध्ये मला दुसरं, तू शरण जाण्याच्या योग्यतेचं मला दुसरं तरी देवा कोणी दिसत नाही, मला केवळ आणि केवळ तुम्ही शरण. काय होतं, मी दुसरा एक प्रसंग सांगतो. आपण शरणागतीचा अर्थ करताना आश्रय असा अर्थ करून आलो की नाही. परमात्मा आणि सद्गुरू यांना सोडून तिसऱ्याचा आश्रय केला, काय फल मिळतं? काहीही फल पदरात पडत नाही. मी आपल्याला उदाहरण जरा विरुद्ध बाजूने सांगतो. म्हणजे देवाला शरण जावं मान्य आहे, संतांना सद्गुरूंना शरण जावं मान्य आहे, पण समजा या दोघांना सोडून तिसऱ्याच कुणाला तरी शरण, या दोघांपैकी कुणी गेलं तरी फल पदरात पडत नाही असं मला म्हणायचं. म्हणजे मी उदाहरण एवढ्या करता सांगतो. काय झालं, रामायणामध्ये प्रसंग आहे, सीता मातोश्रींचं अपहरण झालं आणि ज्या वेळेला हे सुग्रीवाची मारुतीरायांची वगैरे सगळ्यांची भेट ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी झाली. मग भगवान तिथे गेले लक्ष्मणासह वगैरे वगैरे. तिथून मग सीता मातोश्रींना सुग्रीवाचं राज्य त्याला मिळवून दिलं आणि सीता मातोश्रींना शोधण्याकरता मग सुग्रीवाने आपलं सैन्य चौदिशांना पाठवलं. सगळं झालं. मारुतीरायांनी सीता संशोधन केलं. तिकडे सीता आहे हे कळलं. रामचंद्र प्रभू सगळ्या वानर सेनेसह समुद्राच्या तीरावरती येऊन थांबले. पुढे अथांग समुद्र आहे, त्याच्यामध्ये पलीकडे लंका आहे, तर तिथे जाणं आहे. आता काय करावं? समुद्र रस्त्यात आहे, मग काय करावं? याच्याकरता वाल्मिकी रामायणाने केलेलं चिंतन जर आपण बघितलं तर वाल्मिकी रामायण तिथं शब्द काय उच्चारतं ते आपण पहा. वाल्मिकी रामायणाने शब्द असा उच्चारलाय, समुद्रो राघवो राजा शरणम गंतुम अर्हती. शरणम कोण? राघव राजा. समुद्रम शरणम गंतुम अर्हती, समुद्राला शरण गेले. कोण? भगवान. ज्यांना सगळं जग शरण जातं ते भगवान जर या दोघांना सोडून अन्यांना शरण जातील तर त्या शरणागतीचं फल काय मिळालं? समुद्राला शरण जाऊनही समुद्राने रस्ता दिला नाही, हे त्याचं फल आहे. म्हणजे परमात्मा आणि सद्गुरू या दोघांना सोडून तिसऱ्यांना शरण जाण्यात जीवनाची धन्यता नाही, सफलता नाही. म्हणजे ते भगवान जरी असले, ते अन्य कोणी जरी असले तरी इतरांना शरण जाऊन चालत नाही. म्हणून या जगतामध्ये शरणागतीचा जो अत्युच्च भाव दिसतो तो या दोनच पद्धतीनं दिसतो. परमात्मा संतांना शरण जातात असंही दिसतं आणि संत परमात्म्याला शरण जातात असंही दिसतं. जी शरणागती आहे ती एवढीच आहे. आता थोडासा विचार मला या संबंधामध्ये अजून थोडासा मांडायचा आहे, तोही मांडून जातो. शरण जा, शरण जा, ठीक आहे. शरण जाणं म्हणजे त्याचा आश्रय करा, मान्य आहे. आपल्या रक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर टाका, मान्य आहे. सर्वस्व त्याला समर्पण करा, मान्य आहे. पण हे कसं करा, कसं करा याच्याकरताही मी पुन्हा रामायणात जातो. ज्या वेळेला विभीषण रावणाला सोडून रामचंद्र प्रभूंकडे आले त्यावेळेला आकाशमार्गाने आले वगैरे, वाल्मिकी रामायणामध्ये तो कथाप्रसंग आपण मुळातून पहा. मला प्रसंग सांगण्यात आत्ता तात्पर्य नाही आहे, मला त्याच्यातलं हेतू आणि त्याच्यातलं स्वारस्य वेगळं आहे तेवढंच सांगतो. त्यांना आश्रय द्यावा की नाही या संबंधामध्ये रामचंद्र प्रभूंच्या पक्षामध्ये चर्चा झाली आणि बहुतांश जणांचं मत असं पडलं की त्यांना शरण येऊ देऊ नये, शरणागती त्यांना स्वीकारू देऊ नये. आता शरणागती त्यांना देऊ नये किंवा हे जरी खरं असलं तरी सुद्धा रामचंद्र प्रभूंचं मत काय?
याच्यामध्ये रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, अरे बाकीचं सोडून द्या, रावण जरी आला तरी मला शरण त्याला माझ्या चरणाजवळ घेणं भाग आहे, कारण मी सकृदेव प्रपन्नाय तवास्मिति अभयम सर्वभूतेभ्यो असं माझं वचन आहे. सर्वभूतेभ्यो अभयम असं माझं वचन आहे. त्यामुळे कोणी जरी आला तरी मला ते करणं भाग आहे, शरणागती देणं भाग आहे मला. त्यावेळेला रामचंद्र प्रभूंनी आपल्या कुळामध्ये आपल्या गुरूंनी शरणागतीच्या संबंधानं सांगितलेली एका कपोत पक्षाची कथाही तिथे सांगितली आहे. मला आता तेही सांगायचं नाही, ठीक आहे. त्याच्यातून शरणागती कशी देता येते वगैरे हे सगळं रामचंद्र प्रभूंनी सांगितलंय. तर ठीक आहे, येऊ द्या त्याला असं म्हणल्यानंतर बिभीषण आत आले. आत आल्यानंतर बिभीषणांना विचारलं, काय झालं, कशा करता आलात, काय नाही. अनेक जणांना वाटलं ते शत्रू पक्षातले आहेत, त्यामुळे आपल्या पक्षातलं काही शोध घेण्याकरता आलेत, काही त्रास देण्याकरता आलेत, किंवा काही गुप्त वार्ता घेऊन जाण्याकरता आलेत वगैरे. त्यांनी सांगितलं, मी त्याच्याकरता आलो नाही, मी ते सगळं सोडून आलो. ते सोडून आलो हे सांगत असताना बिभीषणाने जे शब्द वापरलेत, तो शरणागतीचा भाव अंतःकरणामध्ये उदित झाल्याशिवाय ती शरणागती सर्वार्थानं आपल्याकडूनही स्वीकारली जात नाही. शरण्य कोण हे जसं बघावं लागतं, तशी शरणागती कुणाची आणि त्या शरणागतीकरता आपण काय केलं पाहिजे याचा विचार करणे आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता बिभीषण असं म्हणतात रामचंद्र प्रभूंना, भवंतम सर्वभूतानां शरण्यम शरणम गतः परित्यक्ता मया लंका मित्राणीच धनानीच. तेव्हा मी सगळं सोडून आलोय, सगळं. मया लंका परित्यक्ता, मी लंकेचा त्याग करून आलोय. मित्राणीच, मी मित्रांचा त्याग केलाय. इतकंच नाही, धनाचाही त्याग केला. आता लंका, मित्र आणि धन या तिन्हीचा त्याग करणं म्हणजे काय आहे याचा विचार जर आपण थोडा तत्वदृष्टीने केला तर हे लक्षात येतं की लंकेचा त्याग करणं म्हणजे अन्य आश्रयाचा त्याग करणं आहे. मित्रांचा त्याग करणं म्हणजे संबंधाचा त्याग करणं आहे. आणि धनाचा त्याग करणं म्हणजे जीव सोडून जी जड भौतिक सृष्टी आहे, जी माणसाच्या मनामध्ये मोह निर्माण करू शकते, त्या सर्व भौतिक गोष्टींचा परित्याग करणं आहे. संबंध भौतिक दृष्ट्या सर्व वस्तू म्हणजे संसार म्हणू आपण आत्ता पाहिजे तर, आणि आश्रय अन्य देवतांचा, अन्य जीवांचा, तो आश्रयाचा त्याग केला पाहिजे. एक सर्व भूतमात्र सर्व संबंधांचा त्याग केला पाहिजे. कारण गंमत अशी आहे, पंचदशीने वेदांत सांगताना असं सांगितलंय, सिद्धांत सांगताना असं म्हटलंय की व्यक्ती आपल्याला कधी त्रास देत नसते. व्यक्तीबद्दलचा जो संबंध मानव निर्मित आहे तो माणसाच्या दुःखाचं कारण असतो. ईशनिर्मित संबंध हा कधी दुःखाचं कारण नाही आहे, मानवनिर्मित संबंध. म्हणून ईशसृष्टी आणि जीवसृष्टी अशा दोन सृष्टीच्या कल्पना पंचदशीकारांनी केल्या वेदांतात. म्हणजे त्याच्यातली ईशसृष्टी, पर्वत कधी तुम्हाला त्रास देत नाही, समुद्र आपल्याला कधी त्रास देत नाही. एखादी वस्तू म्हणजे हा माझा चष्मा आहे तर हा चष्मा मला त्रास देणार नाही, माझं घड्याळ मला त्रास देणार नाही. पण हा चष्मा जर कोणी उचलून नेला तर मला दुःख होतं. तो चष्मा गेल्याचं दुःख नसतं, माझा चष्मा गेला याचं दुःख असतं. म्हणजे माझेपणाचा जो संबंध मी या वस्तूशी जोडतो तो मानवनिर्मित संबंध दुःखाचा निमित्त ठरतो, वस्तू दुःखाचा निमित्त ठरत नसते. त्यामुळे परित्यक्ता मया लंका, लंकेबरोबरचा संबंध मानवनिर्मित आहे. मित्राणीच मानवनिर्मित संबंध आहे. धनानीच मानवनिर्मित संबंध आहे. हे सगळे संबंध सोडून जर आपण देवाकडे गेलो, सद्गुरूंकडे गेलो तरच शरणागती मानली जाते, अन्यथा ती शरणागती नाही. मी या शरणागती ही भावना खूप व्यापक आहे. सर्वार्थानं आत्ता त्याचा विचार माझ्या मर्यादित वेळेमध्ये मला करता येणार नाही, कारण शरण्य म्हणून फक्त परमात्मा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी ठिकाणी भगवंतांनी हे शब्द वापरले की या जगतामध्ये शरण्य कोण आहे, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एक. हे भगवान बोललेत. शरणागताला शरण्य कोण आहे म्हणजे शरण जाण्याचं उचित स्थान कोण आहे तर मीची एक. तर तो मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही आहे. अन्य कोणीही शरण जाण्याच्या योग्यतेचं नाही आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, हा मी दिलेला प्रसाद आहे. त्याच्या जन्ममरणाचा मी बाध करतो, हा मी दिलेला त्याला दिलेला प्रसाद आहे. असं अनेक.
मग आता हे शरण जाणं म्हणजे काय आहे, तर आश्रय करणं, रक्षणाच्या अपेक्षेने आश्रय करणं. ठीक आहे. आता शरण कुणाला जायचं, तर संतांना आणि परमात्म्याला. शरण जाणं म्हणजे काय, मानवनिर्मित सर्व संबंधाचा परित्याग करून जाणं आणि तोच एक आश्रय स्वीकारणं. आता विचार करा, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज असं जेव्हा भगवान गीतेमध्ये अर्जुनाला बोलले, माम एकम शरणं व्रज, मला एकट्याला शरण जा असं जे भगवान बोलले, त्याच्यामध्ये शरण जा म्हणजे काय, शरण या शब्दाची व्याख्या काय असं विचारलं, तेव्हा ज्ञानोबारांनी त्याची व्याख्या करताना भाष्यामध्ये फार सुटसुटीत आणि फार परिपूर्ण व्याख्या, याच्या पलीकडे जाऊन शरणागतीची वेगळी काही व्याख्या असेल असं वाटत नाही. ज्ञानोबाराय शरणागतीची व्याख्या करताना असं म्हणतात, आपुलेनी भेदे वीण माझे जाणी जे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे गा. मला शरण येणं कशाला म्हणायचं, आपुलेनी भेदे वीण माझे जाणी जे जे एकपण, स्वतःच्या भेदाशिवाय परमात्म्याची एकरूपता जाणून घेणं, याच्याकरता म्हणून याला शरणागती असं म्हणायचं. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, स्वतःच्या भेदाशिवाय. कारण काय होतं, बऱ्याचदा काही भेद मनुष्य स्वतःच्या जीवनातून आपल्या लौकिक विचाराने दूर करू शकतो, पण कोणताही भेद लौकिक विचाराने जेव्हा दूर होतो तेव्हा स्वतःचा भेद शिल्लक ठेवून होत असतो. असा एक विचार आहे. हे माझं घर आहे असं म्हणतो, माझ्या घराला काही झालं तर मला त्रास होतो, म्हणजे मी आणि माझं घर एक आहोत. माझ्या गाडीला काही अपघात झाला तर मला त्रास होतो, माझ्या डोळ्यातनं पाणी येतं, त्या गाडीशी माझी इतकी हे जमलेली असते किंवा इतकं काही ममत्व निर्माण झालेलं असतं की मला एकरूपता जणू निर्माण झाल्यासारखी वाटते. माझ्या मुलाला, माझ्या पत्नीला, माझ्या आईवडिलांना, मला, माझ्या कुटुंबियांना त्रास झाला तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं, हे मान्य आहे. पण तरी सुद्धा हे जेव्हा होतं त्यावेळेला स्वतःचा भेद तिथे शिल्लक राहतोच. मला त्रास झाला, माझ्या गाडीमुळे मला त्रास झाला, म्हणजे माझी गाडी आणि मी, हा भेद माझ्या मनात आहेच आहे. जर तो अभेद सिद्ध झाला असता तर माझी गाडी असं म्हणायचं कारणच नव्हतं, त्या गाडीला मीच म्हणायला पाहिजे होतं. पण गाडीला कोणी मी म्हणत नाही, माझी गाडी, माझं कुटुंब, माझी पत्नी, हे शब्द आपण का वापरतो, कारण आपुलेनी भेदे वीण असं ते झालेलं नसतं. जाणीजे जे एकपण हे मान्य आहे, पण ते जाणायचं कसं, तर त्याचा विचार हा आहे की आपुलेनी भेदे वीण माझे जाणीजे जे एकपण, म्हणजे परमात्म्याचं एकपण. कारण परमात्माच फक्त एक आहे, बाकी दुसरं अनंत आहेत, पण परमात्मा हा एकच आहे. म्हणून भगवंतांनी पुढे त्या ह्याच्यातही 12व्या अध्यायातही अर्जुनाला सांगताना हे म्हणलंच आहे की नाही, राया जो निर्मळू निष्कलंक लोककृपाळू किंवा निष्कल लोककृपाळू असे दोन्ही पाठ आहेत. निष्कल लोककृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्युजो. शरणागता प्रतिपाळू, शरणागत म्हणल्यानंतर त्याचं प्रतिपालन म्हणजे शरणम ग्रहरक्षित्रोह हा भाव ज्ञानोबारांनी सुद्धा दाखवून दिलेला आहे. ग्रहरक्षित्रोह शरणागता प्रतिपाळू, प्रतिपालन करणे, सांभाळणे. ते कसं सांभाळायचं, तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलंय, तुका म्हणे वत्सधेनु वेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. संत कसे सांभाळतात, आम्हाला कसा आश्रय देतात, आम्हाला कसं शिकवतात, हे सांगताना तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सगळंच स्पष्ट रूपानं सांगितलंय की त्यांच्याशिवाय काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. जागवणे काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. आणि तुका म्हण वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळी. म्हणजे जागवणं, शिकवणं आणि सांभाळणं या 3 संकल्पना तुकाराम महाराजांनी संतांच्या संबंधानं आपल्या समोर ठेवल्यात. शरणागतीचा तो एक भाव म्हणून आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येतो. आणखीनही काही विचार आपल्याला ज्ञानोबारांनी बोलून दाखवले. हे सांगताना आपुलेनी भेदेवीण माझे जाणीजे जे एकपण तया नाव शरण मज येणे गा, हे सांगताना ज्ञानोबारांनी आणखीनही पुढे असं सांगितलंय की अर्जुना, हे शरण येणं कसं आहे देवा, हे तुम्ही बोललात, आपुलेनी भेदेवीण माझे जाणीजे जे एकपण, पण कसं, याला उदाहरण सांगा. नुसत्या वेदांताच्या संकल्पना आम्हाला कळणार नाहीत. असं म्हणल्यानंतर ज्ञानोबारांनी सांगितलंय, म्हणोनी घटाचे नि नाशे
गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी. आता ही वेदांताचीच संकल्पना आहे. घटाचे नि नाशे गगनी गगन प्रवेशे. एक रिकामा घट मडकं आपण जर जमिनीवर ठेवलं तर ते रिकामं आहे म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये आकाश आहे असं म्हटलं जातं. म्हणून घटातल्या आकाशाला घटाकाश असं म्हणतात. आणि ते सोडून बाहेर जे आकाश सगळीकडे व्यापून आहे त्याला महाकाश अशी संज्ञा वेदांतामध्ये. एक घटाकाश आहे, एक महाकाश आहे. आता मुद्दा काय आहे, तो घट फुटला. घट फुटल्यानंतर आतलं आकाश कुठे जाईल, तर ते म्हणे महाकाशामध्ये जाईल. मुद्दा असा आहे की आतलं आणि बाहेरचं याच मुळात कल्पना आहेत. आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश, ते आकाश कुठेच जात नसतं. घट नावाची उपाधी फक्त निवृत्त होत असते. आतलं आकाश पूर्वीपासूनच महाकाश असतं, पण ते घट या उपाधीशी जोडल्यामुळे आपल्याला त्याला घटाकाश म्हणावं लागतं. वास्तविक ते एकच आहे, ते कुठे जात नाही. घटाकाश महाकाशामध्ये गेलं असं जर म्हटलं तर ती वेदांताच्या दृष्टीने चूक ठरते. मग काय म्हणायला पाहिजे, घट नावाची उपाधी निवृत्त झाली असा त्याचा अर्थ होतो, असं त्याला म्हणावं लागतं. म्हणजे काटेकोर बोलायचं असेल तर. ज्ञानोबारांनी हेच उदाहरण दिलंय, घटाचे नि नाशे गगनी गगन प्रवेशे. आता गगनी गगन प्रवेशे का म्हटलं, तर आपल्याला कळावं म्हणून म्हटलं. गगनी गगन प्रवेशत नाही, गगन गगनच आहे, त्याचा कुठं प्रवेश नाहीच आहे. तसं सर्वत्र परमात्माच आहे, पण जीवदशा नावाची उपाधी निवृत्त करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण शरणागती आहे. कारण आता बरं, ही शरणागती म्हणजे जीवदशा निवृत्ती असेल तर जीवदशेची निवृत्ती कशाने होते, तर ती शरणागतीनेच होते. असं ते परस्पराश्रयित्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय, मजही शरण रिगिजे आणि जीवित्वेची असीजे, धिक बोली या न लजे प्रज्ञा केवी. भगवान म्हणतात अर्जुनाला, अर्जुना मला शरण यायचं आणि जीवदशा तशीच राहायची. हे काय बोलणे, मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. हे तिथेच आहे 18व्या अध्यायात. म्हणजे हे सगळं बोलणं काय आहे की ही शरणागती अशी मानली जाते. एकरूपता ही शरणागतीचा हा परमोत्कर्ष आहे आणि शरणागती ती स्वीकारावी. आता हे सगळं एक तात्विक बोलणं झालं. मुद्दा असा आहे की अशा पद्धतीची शरणागती म्हणजे जर स्वतःच्या भेदाशिवाय असणारी परमात्म्याच्या एकरूपतेची जाणीव अशी जर असेल तर ही जाणीव आपल्या जीवनामध्ये एका क्षणात निर्माण होईल का? मग मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चिद यतति सिद्ध या बोलण्याला काही अर्थ नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, हे भगवंताचं गीतेतलं बोलणं हे व्यर्थ ठरेल. असं आपण सहज बसलो आणि अचानक ब्रह्मज्ञान झालं असं नाही होत. म्हणून ही जी जाणीव आहे, स्वभेद रहित परमात्म्याच्या एकरूपत्वाची जाणीव निर्माण होण्याकरता काही जाणीवा आपल्या ठिकाणी संपन्न असाव्या लागतात. म्हणजे असं आहे, वेदांतामधल्या जर अर्थाने बोलायचं झालं तर ब्रह्मज्ञान एकदम होत नाही, म्हणून त्या ज्ञानाकरता काही ज्ञान व्हावी लागतात. ती ब्रह्मज्ञान नसतात पण ब्रह्मज्ञानाला उपयुक्त असतात. असं तसं ह्या शरणागती करता काही भाव आपल्या अंतःकरणामध्ये, काही जाणीवा आपल्या संपन्न झाल्या पाहिजेत, काही भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाले पाहिजेत. एक 3 भावांचा विचार फक्त मी सांगतो या संबंधामध्ये, अधिक विस्तार न करता. काय असतं, प्रमाणाने बोलतो, मला काय सांगायचंय त्याचा संदर्भही सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग सांगतो, समर्थांची करुणाष्टका आपण पहा. शरणागती करता समर्थांच्या करुणाष्टकासारखा दुसरा अप्रतिम निर्मिती नाही असं मला वाटतं. मी तेही सांगतो. मी आधी माझा काय मुद्दा आहे तेवढा आधी स्पष्ट करतो आणि मग त्या प्रमाणामध्ये ते कसं समर्थांनी सांगितलेलं आहे त्याचाही विचार सांगतो. 3 जाणीवा लागतात शरणागती निर्माण होण्याकरता. 3 जाणीवा लागतात. एक, आपलं दुःख आपल्याला कळलं पाहिजे. स्वदुःखाची जाणीव ही पहिली जाणीव. सरळ सांगतो, नंतर विस्तार करतो. स्वदुःखाची जाणीव 1, ते दुःख दूर करणं हे माझ्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे ही जाणीव 2, आणि ते दुःख दूर करणारं कोण आहे ही जाणीव 3. या 3 जाणीवा, या 3 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय
भाविकाच्या साधकाच्या अंतःकरणात शरणागती निर्माण होत नाही. मी विस्तार करतो. माझ्या प्रपंचातली दुःख मला कळत नाहीत का, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. मला तहान लागली, आध्यात्मिक दुःख आहे. माझ्या घरामध्ये चोरी झाली, अधिभौतिक दुःख आहे. माझ्या पत्रिकाच अशा आहेत, मला आता सध्या 7.5 चालू आहे, अधिदैविक दुःख आहे, काही म्हणा. ठीक आहे. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक या 3 दुःखांची जाणीव जीवाला नसते का? नक्की असते. मग तुम्ही काय म्हणता, स्वदुःखाच्या जाणीवेकरता शरणागती करता स्वदुःखाची जाणीव लागते म्हणून? मला तसं नाही म्हणायचं. मला असं म्हणायचं आहे की संसारातली दुःख कळणं याच्याने शरणागती निर्माण होत नाहीत. संसार नावाचं दुःख कळणं हे महत्वाचं आहे. संसारातली दुःख कोणाला, अरे तहान लागली आणि मला दुःख होतं म्हणून मला पाणी प्यायला हवं, हे कुत्र्यालाही कळतं. हे मनुष्येतर प्राण्यांनाही कळतं. याच्याकरता मनुष्यच व्हावं लागतं असं बंधन नाही आहे त्याच्याकरता. भूक लागल्यानंतर कुत्र सुद्धा घरात शेपूट हलवत येतं. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मिळतात पशुभीर नराणम, हे भर्तृहरी बोलतातच की. मुद्दा तो नाहीच आहे. संसारातली दुःख कळण्याकरता काही लागत नाही. संसार नावाचं दुःख कळतं का, हा मुद्दा आहे. संसारात दुःख नाहीये, संसार हेच दुःख आहे. हे ज्याला कळलं त्याच्या अंतःकरणात शरणागतीचा एक कोंब निर्माण झाला, एक डीर फुटला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे स्वदुःखाची जाणीव म्हणजे संसारातल्या दुःखाची जाणीव नाही, तर संसार नावाच्या दुःखाची जाणीव आहे. एक. आता याचा विस्तार खूप आहे, मी आत्ता बोलत नाही वेळेच्या मर्यादेत. 2. दुसरा विचार जर केला तर संसारामध्ये निर्माण झालेलं दुःख दूर करणं माझ्या सामर्थ्यात आहे. मला भूक लागली, आध्यात्मिक दुःख आहे. माझं सामर्थ्य आहे, माझ्या घरामध्ये अन्नधान्य भरून आहे. मी सांगू शकतो स्वयंपाक करा, मला भूक लागली आहे. मी सांगू शकतो किंवा मी माझ्या हाताने काही करून खाऊ शकतो. नाही, मी बाजारात जाऊन पैसे देऊन हल्ली लोक खातात. याच्यामध्ये प्रत्येक वेळेला देवा माझ्या घरात मला भूक लागली, आता माझ्या अन्नाची व्यवस्था, असं कोणी करत नाही. याच्याकरता कोणी शरणागती स्वीकारत नाही. संसारातल्या दुःखाच्या निवृत्तीकरता मनुष्य स्वतःच्या कर्तृत्वानं संपन्न आहे. त्याच्याकरता कुणासमोर हातपाय जोडायची त्याला गरज नाही, कुणाच्या पाया पडायची त्याला गरज नाही आहे. कारण ते दुःख दूर. माझ्या घरामध्ये साखर संपली, मी लगेच देवाच्या मंदिरामध्ये जायचं, सद्गुरूंच्या समोर माझ्या घरात साखर संपली, मग त्यांनी हात वर करायचा आणि माझ्या घरात 5 किलोचा, असं हवंय? असं होतं? अशी अपेक्षाच नाही ना. ना सद्गुरूंना तशी अपेक्षा आहे, ना जीवाला तशी अपेक्षा आहे. या कारणाकरता कोणी परमार्थ करत असेल तर त्याला परमार्थिक म्हणत नाही. इतकं साधं सरळ आहे ना. मग असं जर असेल तर ते दुःख दूर, कोणतं दुःख असं आहे जगतामध्ये जे जीवाच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे? कोणतं असं दुःख आहे? संसारातली दुःख जीव दूर करू शकतोच, त्याच्यात वाद नाही. बरं वाटत नाही, डॉक्टरांकडे गेलो. भूक लागली, शिजवून खाल्लं. घरात चोरी झाली, नवीन काही वस्तू आणल्या किंवा पोलिसांकडे तक्रार केली. अमुक काही झालं, तमुक काही झालं, याच्याकरता पत्रिकाच हे झाली, शनीच आहे, अमकच आहे, धमकच आहे, काही यज्ञ केला, याग केला, काही त्याच्याकरता काही केलं विधान. हे महत्वाचं नाहीच आहे. ही दुःख दूर करणं तर आमच्या सामर्थ्यात आहे. असं कोणतं दुःख आहे की जे मनुष्य दूर करू शकत नाही, जीव दुःख ते दूर करू शकत नाही? तेच मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, तेच संसार नावाचं दुःख आहे की जे दूर करणं जीवाच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे. मग त्याच्याकरता काय करावं? त्याच्याकरता सद्गुरूंकडे गेलं पाहिजे, त्याच्याकरता परमार्थामध्ये आलं पाहिजे, त्याच्याकरता ज्ञानेश्वरी आहे, त्याच्याकरता गाथा आहे, दासबोध आहे, भावार्थ रामायण आहे, एकनाथी भागवत, हे सगळं संत वाङ्मय. कशा करता? म्हणून गुरुदेवांनी जे वचनामृत लिहिली आहेत की नाही सगळी, ज्ञानेश्वर वचनामृत, तुकाराम महाराजांचं वचनामृत, रामदास वचनामृत, एकनाथी ही सगळी वचनामृत काय आहेत? हे काही सगळ्याच्या सगळा ग्रंथ गुरुदेवांना त्याच्यात आणता आला नसता काय? पण हे निवडून विषयवार वर्गीकरण करून गुरुदेवांनी ज्या ओव्या आपल्या हातात दिल्या, ह्या कशा? ही सगळी वर्गीकरणं म्हणजे मानवी जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या दुःखांवरची औषधं आहेत. या गोळ्या आहेत एक एक. योग वासिष्ठामध्ये म्हटलंय, दीर्घ संसार रोगस्य विचारोही महौषधम. असं आहे. जुनाट संसार नावाच्या रोगावरती विचार हे एकमेव औषध आहे, दुसरं औषध नाही आहे याच्यावर. रामबाण इलाज ज्याला आपण म्हणतो, विचार करा, सारासार विचार करा, उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे, तुकाराम महाराजांनी म्हटलंय.
विचार करा, सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता. ज्ञानेश्वर महाराजांनी कितीतरी प्रमाण सोडून द्या, प्रमाणांची चर्चा करण्यात आत्ता तात्पर्य नाही. मुद्दा हा आहे की हे काय आहे सगळं, गुरुदेवांनी हे का केलं? या छोट्या छोट्या गोळ्या आहेत. संसार नावाचं दुःख आमच्याकडून दूर होऊच शकत नाही. याच्याकरता अर्जुन रणांगणावर उभा आहे, समोर आपले नातेवाईक त्याला दिसत आहेत, त्याचं अंतःकरण मोहानं ग्रस्त झालंय, त्याचा परिणाम म्हणून त्याला शोक होतो आहे. त्यांनी काय करावं? काही नाही, त्या देवाला शरण जावं. त्यांना मारणं अर्जुनाच्या सामर्थ्यात नव्हतं का? होतं ना. याच्या पूर्वी कौरवांचा पराजय विराटाच्या घरी असताना, आश्रयाला असताना अर्जुनाने केलेलाच आहे. म्हणजे यांना मारणं, हे दुःख दूर करणं हा अर्जुनाचा मुद्दा नव्हता. त्याच्याकरता आवश्यक असणारं मनोधैर्य, त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या काही ज्ञानाची जी आवश्यकता असते ती सद्गुरूंकडे गेल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही. ही अडचण आहे. आणि म्हणून या जाणीवा संपन्न व्हायच्या असतील. मग पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, आपल्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे. एक, ते दुःख दूर करणं हे माझ्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे हे कळलं पाहिजे. दोन, आणि हे दुःख दूर करणारं कोण आहे हे कळलं पाहिजे. तीन, कारण का चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याने वेळही वाया जातो आणि फलही पदरात पडत नाही. साधी गोष्ट आहे. आपण विचार करा, मी अगदी साधी उदाहरणं आपल्या समोर ठेवतो, प्रापंचिक उदाहरणं ठेवतो. माझी प्रकृती बिघडली असेल तर मी शिक्षकाकडे जावं का डॉक्टरकडे जावं हा मुद्दा आहे. मला गणित अडलं असेल तर मी वकिलाकडे जावं का मी शिक्षकाकडे जावं हा मुद्दा आहे. योग्य व्यक्तीकडे जाता आलं पाहिजे ना. माझं दुःख दूर करणारा कोण आहे? मला वस्त्र हवं आहे तर मी वस्त्र जो मला देईल त्याच्याकडेच गेलं पाहिजे. मी कापडाच्या दुकानातच गेलं पाहिजे. मी सोन्याच्या दुकानामध्ये जाऊन सराफाकडे जाऊन मला वस्त्र हवं आहे असं म्हटलं तर चालणार नाही. मला दागिना हवा असेल तर मी किराणा दुकानात जाऊन चालणार नाही. तसं माझ्या दुःखावरचं औषध, संसार नावाच्या दुःखावरचं औषध सद्गुरू सोडून या जगतामध्ये कुणाकडेही नाही. आता मी तर देवालाही याच्यातून वगळतोय, मी देवालाही याच्यातून वगळतोय. सद्गुरू सोडले तर कुणाकडे नाही. मी त्याची उदाहरणं सांगतो. भागवतामध्येही आहे, योग वासिष्ठामध्येही आहे. सगळीच प्रमाण देणं अवघड आहे, पण भागवतातला प्रसंग जास्त चांगला आहे समजून घेण्याकरता. 1-2 मिनिटामध्ये मी तो ठेवतो आपल्या समोर. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला, गोकुळामध्ये आले, त्यावेळेला गर्गाचार्य पुन्हा पुन्हा यायचे भगवंताच्या दर्शनाकरता आणि त्या गोपिकांना सांगायचे असं आहे तसं आहे. गोपिकाही विचारायच्या काही प्रश्न आणि मग गर्गाचार्य काही प्रवचन करायचे. परमात्मा असा, परमात्मा तसा, परमात्म्याच्या प्राप्तीकरता मानवी जीवनामध्ये असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, सद्गुरूंकडे गेलं पाहिजे, परब्रह्म परब्रह्म सांगत असत ते. एके दिवशी गर्गाचार्य आलेले असताना गोपिका अशाच भगवंताच्या पाळण्याजवळ अशा बसलेल्या, भगवान पाळण्यामध्ये पहुडलेले, काही चाललेलं भगवंताच्या बाललीला बघत या गोपिका आनंद करत मानत बघत बसल्या होत्या. गर्गाचार्य आले. गर्गाचार्य आल्यानंतर काही गोपिकांनी गर्गाचार्यांना तिथे बसल्यानंतर असा प्रश्न विचारला की गर्गाचार्य, हे परब्रह्म परब्रह्म म्हणजे काय? हे परब्रह्म काय आहे नेमकं? आता किती आश्चर्य आहे. ज्या परब्रह्माच्या ज्ञानाची आस या गोपिकांना लागलेली आहे ते परब्रह्म पाळण्यात आहे. परब्रह्म निष्कामतो हा गवळीया घरी, हा परमात्मा त्या पाळण्यात आहे. आणि त्या परमात्म्याच्या शेजारी बसून या गोपिका गर्गाचार्यांना विचारतायत परब्रह्म म्हणजे काय. आता हे कसं उत्तर द्यायचं? परब्रह्माच्या शेजारी बसून परब्रह्म म्हणजे काय हे विचारणं कसं काय योग्य आहे? याला भागवताच्या टीकेमध्ये वल्लभाचार्यांनी उत्तर दिलंय. असं का गोपिकांनी केलं? सुबोधिनी टीकेमध्ये श्री वल्लभाचार्यांनी याचं उत्तर देताना असं म्हटलंय की परमात्म्याच्या शेजारी बसून परमात्मा कोण असं गोपिकांनी विचारलं. मग परमात्मा जवळ आहे तर कळला का नाही? कारण एवढंच आहे की गोपिकांना परमात्मा कोण हे गुरूंना विचारल्याशिवाय जगात कुणालाच कळत नाही. म्हणून
परब्रह्माचं ज्ञान करून देणारे फक्त सद्गुरूच आहेत. परमात्मा सुद्धा परब्रह्माचं ज्ञान करून देऊ शकत नाही. आणि म्हणून मी पुन्हा योग वासिष्ठातला प्रसंग सांगतो. रामचंद्र प्रभूंनी वसिष्ठांना विचारलंय, योग वासिष्ठामध्ये प्रसंग आहे की हे परब्रह्म म्हणजे काय असतं. आता परब्रह्मानेच विचारावं काय परब्रह्म म्हणजे काय म्हणून, तर त्याचे उत्तर तेच आहे की परब्रह्माला सुद्धा ब्रह्मज्ञान हवं असेल तर गुरुकडे जावं लागतं. हा नियम आहे. म्हणून हा नियम आहे. म्हणून मी म्हटलं की मी परमात्म्यालाही वगळतो आता याच्यातून. माझ्या दुःखावरचं औषध, माझ्या दुःख निवृत्तीचं निमित्त, हेतू, कारण हे फक्त सद्गुरू आहेत, हे कळलं पाहिजे. आणि मग त्या सद्गुरूंना तुम्ही ब्रह्मरूपामध्ये पहा, परब्रह्माला सद्गुरू रूपामध्ये पहा, हा वेगळा मुद्दा झाला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा असं आपण म्हणतो. गुरु साक्षात परमब्रह्म मान्य आहे, हे आपण नेहमीच सांगतो. गुरु म्हणजे ब्रह्म आहेत वगैरे, नेहमी सगळीच प्रमाण आपल्याला त्या संबंधामध्ये मिळतील. आता मला मुद्दा काय मांडायचा आहे, पुन्हा मी तिकडे येतो. स्वदुःखाची जाणीव. स्वदुःख आपल्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे, दूर करणं आपल्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे याची जाणीव. आणि ते दुःख दूर करणारं कोण आहे, या तीन जाणीवा जेव्हा आपल्या संपन्न होतात तेव्हाच शरणागती निर्माण होते. मी आपल्याला याच्यात आता एक प्रमाण, मगाशी मी म्हणालो त्याचं प्रमाण देऊन जातो. ज्ञानेश्वर महाराजांच्या एका अभंगामध्ये, अंध्यामध्ये त्याने असं म्हटलंय की संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले ओढाळ, कवणामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. आता गंमत कशी आहे, किंवा हे दोन्ही प्रमाणांमध्ये तेच आहे म्हणून दुसरंही प्रमाण सांगून जातो. समर्थांची करुणाष्टकं पहा आपण. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता. चारच चरण आहेत, पण या चरणाचा आपण आता विचार करून बघा. शरणागतीचा विचार त्या अनुषंगानं, त्या परिप्रेक्षातून मी म्हणेन तसा आपण विचार करून बघा. अनुदिनी अनुतापे तापलो, स्वदुःखाची जाणीव झालं. हा, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, मला काय दुःख आहे हे कळलं. परमदिन दयाळा निरसी मोहमाया, आत्ता बाजूला ठेवा. अचपळ मन माझे नावरे आवरिता, हे दुःख दूर करणं माझ्या हातात नाही आहे, हे समर्थ बोलतायत. आणि मग हे कोण दूर करू शकतो, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, म्हणून तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता. ही शरणागती. म्हणजे काय झालं, आता करुणाष्टकातला कोणताही श्लोक काढा, कोणताही श्लोक काढा, तो याच मापामध्ये बसतो. आपण विचार करून पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, संसार नावाच्या दुःखाची जाणीव. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, स्वसामर्थ्याच्या बाहेर. का बाबा, कारण काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले ओढाळ. शूनी म्हणजे कुत्री. ही सगळी काम क्रोध लोभ वगैरे ही कुत्री माझ्या मागे लागली आहेत, मी हाकलून दिली तरी ती जात नाहीत, म्हणजे माझ्या सामर्थ्याच्या बाहेर आहे. मग आता काय, कवणामी शरण जाऊ, शरणागतीची भावना तेव्हा निर्माण होते. देवाशिवाय अन्य कुणाला मी शरण जाऊ, अशी भावना निर्माण होते. म्हणून शरणागतीच्या भावनेकरता, शरणागती ही भावना काय आहे, शरणागती ही संकल्पना काय आहे, तर स्वभेदाशिवाय परमात्म्याच्या एकरूपत्वाची जाणीव म्हणजे शरणागती. आणि या शरणागती करता या तीन जाणीवा लागतात. या तीन जाणीवातून निर्माण झालेली शरणागती आपल्याला शरणागतीच्या परमोत्कर्षावर म्हणजे परमात्म्याच्या सद्गुरूंच्या चरणाच्या एकरूपत्वाशी पोचवते. परंतु आता हे सगळं शरणागतीचं स्वरूप डोळ्यासमोर ठेवून एक विचार मी त्याच्यातला सांगतो. शरणागती ही किती श्रेष्ठ असली, कारण गीतेमध्ये गुह्यतम म्हटलंय शरणागतीला. अर्जुनाला 18व्या अध्यायामध्ये बोलत असताना इति गुह्यतमम शास्त्रम, असं जे गुह्यतम शास्त्र आहे ते कोणतं आहे बाबा, तर सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणम व्रज, ती शरणागतीच आहे. गुह्यतम म्हटलंय. गुह्यत्तर, गुह्यतम, गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम अशा तिन्ही पातळ्या गीतेमध्ये आपल्याला दिसतात. आता तो मुद्दा नाहीये, पण याच्यातलं गुह्यतम काय आहे, गुह्यतम म्हणजे शरणागती आहे. सगळ्यात गुह्य, सगळ्या गीतेचं सार काय असेल, माम एकम शरणम व्रज, एवढंच आहे. तसं जर बघितलं तर तो मुद्दा स्वतंत्र. पण ही सगळी शरणागतीचा हा विचार डोळ्यासमोर ठेवून याच्यातला एक धोकाही मी आता आपल्या समोर स्पष्ट करतो. मी मुद्दाम त्याला धोका म्हणतो, अधोरेखित करतो.
धोका म्हणतो. ते अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी भाषेत जर वापरायची झाली तर त्याला रिस्क फॅक्टर म्हणतात. तो रिस्क फॅक्टर सांगतो. गंमत काय आहे की शरणागतीमधला सगळ्यात एक मोठा धोका असा असतो की एकदा शरणागती स्वीकारली की दुसऱ्याचा विचार करता येत नसतो. धोका आहे जो खूप अवघड आहे. खूप अवघड आहे याचा अर्थ हे खूप असं निसर्ड पाऊल आहे. एका वेळेला दोघांची शरणागती होत नाही. ती शरणागतीच नाही. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलंय ना की प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी नये त्यासी, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा, तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. असं म्हटलंय. दोन आश्रय एका वेळेला होत नसतात. वेदांतामध्ये सुद्धा वृत्ती एका वेळेला एकाच विषयाचा आश्रय करते, दोन विषयाचा एका वेळेला आश्रय. आश्रय दोन तत्वांचा एका वेळेला आश्रय करण्यामध्ये कदाचित कालावधी कमी असेल पण एका वेळेला एकच असतं. तसं शरणागती ही एकच असते. एकच आलंबन असतं शरणागतीला. 4 आलंबनं ठेवून शरणागती, मग त्याचा परिणाम जो होईल तो होईल. पुन्हा रामायणातलं जर उदाहरण सांगायचं झालं ते ज्या वेळेला अशोक वनाचा विध्वंस मारुतीरायांनी केला, रावणाने सैन्य पाठवलं, त्या सैन्याला सगळं मारुतीरायांनी परास्त केलं. मग इंद्रजित आला. इंद्रजितांनी काय केलं तर ब्रह्मास्त्र सोडलं. त्या ब्रह्मास्त्रामध्ये ब्रह्मदेवाचा आदर करून मारुतीराय बद्ध झाले. काय होतं ते ब्रह्मास्त्र? अस्त्रच आहे, शेवटी शस्त्र नाहीच आहे. त्यामुळे ते बद्ध झाले. बद्ध झाल्यानंतर त्यांना एक साध्या दोरखंडानं बांधलं आणि निघाले. आता ज्या मारुतीरायांना इतकी मोठी वृक्ष समूळ उपटून टाकणं हे अगदी सहज होतं, त्यांना एक दोरखंड अंगावरचा तोडून टाकणं काही कठीण नव्हतं. पण ते ब्रह्मास्त्र होतं आणि ब्रह्मदेवाचा मान होता. त्यामुळे मारुतीराय शांत राहिले. ते इंद्रजितांनी राक्षस सैन्याला सांगितलं की मी पुढे होतो, मी थकलोय, आता मी विश्रांती घेणार आहे, तुम्ही याला घेऊन दरबारामध्ये हजर करा. तर ते सगळे राक्षसच एक दोऱ्याने बांधलेलं घेऊन निघाले. ते जाताना काही राक्षस त्यांना असं वाटलं की इतका सामर्थ्य संपन्न हे वानर आहे आणि काय या इंद्रजिताने याला एका सामान्य दोरखंडाने बांधलंय, हा जर मनात आणेल तर हे क्षणार्धात तोडून पुन्हा बाहेर पडेल. म्हणून त्या राक्षसांनी काय केलं, त्याच्यावर आणखीन काही साखळदंड गुंडाळले. त्याचा परिणाम असा झाला की तो ब्रह्मास्त्राचा अपमान झाला. आणि मग मारुतीराय म्हणाले आता सोपं झालं, आता मी बंधनात नाही राहिलो, ब्रह्मास्त्राचा अपमान यांनी केलाय, मी नाही केलाय. त्यामुळे आता मला हे साखळदंड आणि हे दोरखंड तोडणं सोपं झालं. पुढे काय झालं हा रामायणातला स्वतंत्र मुद्दा आहे. पण मला काय म्हणायचं आहे की एक ब्रह्मास्त्र टाकल्यानंतर त्याला दुसरं अस्त्र जसं त्याचा अपमान करणारं ठरतं, तशी एक शरणागती स्वीकारल्यानंतर दुसऱ्या कुणाची शरणागती ही आपल्या सद्गुरूंचा अपमान करणारी असते. त्याच्यातून फल काहीच पदरात पडत नाही, काहीच नाही. त्याचा परिणाम मग एकदा आपण सद्गुरूंशी अनन्य होत ना, आपण सद्गुरूंना शरण गेलो ना, आता तिथं काय परिणाम होणार आहे घेणं देणं नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय माझ्या बाबतीत आता तुम्हाला काय करायचंय ते करा देवा, मी तुम्हाला शरण आलोय. करीसील तरी नोहे काही नाही, राईचा डोंगर नाही, काय आता तुझं कळेल ते करी. तुकाराम महाराजांचं वचन फार गोड आहे. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. आता तुझं कळेल ते करी. मी शरणागताना, शरणागताला स्वतःचं मत नसतं. साधं सरळ चिंतन आहे. शरणागताला स्वतःचं मत नसतं. आता तुझं कळेल ते करी देवा, आता तुला मी कारण का शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्व ज्ञाने बहुदीन उणे रंकावनी. हा भाव अंतःकरणात पाहिजे. मी दीन आहे, मी रंक आहे, मी मतिमंद आहे, मला काही कळत नाही, तुम्ही जे कराल तेच माझ्या बाबतीत योग्य असेल
असा विचार करून शरण जाणं हा प्रामाणिकपणा असतो. भले आपण किती विद्वान असू, भले आपला अभ्यास किती असेल, भले आपण किती श्रीमंत असू, पण सद्गुरूंच्या चरणाच्या समोर हे सगळं वैभव तुच्छ असतं आणि आपली दीनता हेच त्यांच्या करुणेचं कारण ठरत असतं. ते नारद भक्तिसूत्रामध्ये नारदांनी म्हटलंय ना, भगवंताला दीन प्रिय आहे, अभिमान द्वेषित्वा दैन्य प्रियत्वाच्य असं एक सूत्र आलंय नारद भक्तिसूत्रामध्ये. परमात्मा अभिमानाचा द्वेषी आहे आणि त्याला दैन्य प्रिय आहे. दीन झालं पाहिजे. दीन होणं म्हणजे भिकारी होणं नाही. दीन काय आहे, एक गंमत म्हणून जर थोडंसं ह्याच्याने श्लेषाने बोलायचं झालं तर दीनता तीच खरी जी लीनता शिकवते असं आहे. त्या लीनतेमध्ये खरी दीनता लपलेली असते. त्यामुळे दीन होणं याचा अर्थ लीन होणं असा आहे. आणि ती लीनता स्वीकारून मग तुम्हाला आता आमच्या बाबतीत काय करायचंय, तारायचं तारा नाहीतर मारून टाका, जवळ धरायचं जवळ धरा नाहीतर दूर लोटून द्या, संसारात टाकायचं संसारात टाका नाहीतर संसारात टाकू नका, काही केलं. बरं, गंमत अशी असते की जे सद्गुरू आहेत अशा भावनेने शरण गेल्याशी नंतर सद्गुरू काही करतील तर त्याच्यात आमचंच हित असतं. आता याचा विस्तार खूप आहे, त्यांनी काही करावं. आता तुझं कळेल ते तारीसी तरी तारी मारी. आता समजा त्यांनी आम्हाला या संसार सागरातून तारायचं ठरवलं, तारलं तर काय, आम्हाला मोक्ष मिळाला. आणि त्यांनी समजा आम्हाला मारलं तर काय, त्यांनी मारलं, त्यांच्या हातून मरण मिळाल्यानंतर मोक्षाशिवाय वेगळं काय मिळणार. सद्गुरूंनी आम्हाला मारलं, मोक्षच आहे. त्यांनी आम्हाला जवळ धरलं, मुद्दाच नाही. त्यांनी आम्हाला दूर लोटलं. दूर कुणाला करतात आणि जवळ. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, जाणते लेकरू माता लागे दूर धरू. जे जाणतं लेकरू असतं त्याला आई दूर करते आणि जे नेणतं असतं त्याला जवळ करते. ज्या अर्थी सद्गुरूंनी आम्हाला दूर केलंय त्या अर्थी आम्ही जाणते झालो असा त्यांना विश्वास आहे. म्हणजे कल्याण आमचंच आहे. त्याने आम्हाला संसारात घातलं, आम्ही पुन्हा जन्माला आलो, आम्ही पुन्हा नेम करू शकतो, आम्ही पुन्हा नामस्मरण करू शकतो, अनुकूलच आहे. आणि समजा त्यांनी संसारात नाहीच घातलं, आम्ही जीवनमुक्त होऊन जाऊ. म्हणजे त्यांनी काही केलं तरी कल्याण आमचं आहे, हा त्याचा थोडक्यात अर्थ झाला. म्हणून शरणागतीचा विचार करत असताना अन्य आश्रयाचा त्याग करणे, अन्य आश्रयाचा विचार न करणे. म्हणून मला बाबांच्या जीवनामध्ये ही शरणागती का महत्वाची वाटते ती ही आहे. सद्गुरूशिवाय त्यांनी दुसरं काही बघितलंच नाही. निळोबाराय तुकाराम महाराजांचा धावा करत बसले तर देव आले. निळोबारायने देवाला सांगितलं, कशा करता, तुला कोणी बोलावलंय म्हणून इथं आलास, कशासाठी, मी आमंत्रण दिलंय का देवा, मी नामस्मरण कुणाचं करतोय, तुकाराम महाराजांचं, तुला येण्याचं कारण काय, बोलावल्याशिवाय जाऊ नये कुठे, एवढंही तुला कळत नाही का देवा. मग काय पाहिजे काय. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असे. तेव्हा आम्ही तुम्हाला ओळखत नाही, मला फक्त तुकोबाराय हवेत, मला फक्त सद्गुरू हवेत. कारण एकच आहे, सद्गुरू आले की देव येतोच येतो, पण देव आल्यावर सद्गुरू येतातच असं नाही. म्हणून सद्गुरूंच्या प्राप्तीमध्ये परमात्मा प्राप्ती अपरिहार्य आहे, हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून बाबांनी, म्हणून त्यांच्या शरणागतीचं एक अंग म्हणजे अनन्यता आहे. शरणागतीमध्ये ती अनन्यता लागते. मी मगाशी जो धोका त्याच्यातला सांगितला तो अनन्यतेने दूर होतो. आणि म्हणून या अनन्यतेसह असणारी शरणागती हे बाबांचं जीवनदर्शन होतं. आणि त्या जीवनदर्शनाला अनुसरून त्यांच्या अनेक जीवनातल्या घटना, आता माझी वेळही संपून गेली आहे त्यामुळे त्या घटना आपल्याला अशा दृष्टीने पाहता येतात की बाबांनी स्वतःचं जीवन कसं घडवलं, सद्गुरूंप्रती त्यांच्या भावना काय होत्या, म्हणजे भाऊसाहेब महाराजांप्रती त्यांच्या चरणाच्या प्रती भावना काय होत्या, कसं समर्पण होतं, कशी शरणागती होती, कशी अनन्यता होती, आणि या सगळ्यातून त्यांच्या जीवनाला प्राप्त झालेली परिपूर्णता कशी होती, या सगळ्या गोष्टी एक आदर्श रूपानं डोळ्यासमोर ठेवून आपण त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. त्यांच्या या सगळ्या भूमिका हे आपल्या जीवनातलं साध्य मानून आपण त्या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे. आणि त्यांच्यासारखी अवस्था ही त्यांचंच दास्यत्व स्वीकारून प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तशी सद्बुद्धी आणि सामर्थ्य त्यांच्या कृपेनेच तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावं, याच्याकरता त्यांच्या चरणी मी ही प्रार्थना करतो की तुमच्या सारखं जीवन घडवण्याकरता ज्या विचारांची आवश्यकता असते ते विचार आपल्या जीवनदर्शनातून आम्हाला प्राप्त व्हावेत आणि आमची वाटचाल आपल्या कृपेनं तुमच्यासारखीच परमात्मचरणाकडे, सद्गुरूचरणाकडे होत राहावी. क्षणकालानी का असेना पण थोडी वृद्धी,
एका जन्मात थोडं का असेना पण थोडं सद्गुरू चरणाचं प्रेम वृद्धिंगत होत 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 कधीतरी त्या चरणाची प्राप्ती आम्हाला व्हावी आणि त्याच्याकरता त्यांनी सद्बुद्धी आणि सामर्थ्य द्यावं अशी बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. जय जय रघुवीर.